जॉब जॉन हबमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त सरकारी नोकरीबद्दल बोलणार आहोत जी अनेकांसाठी एक स्वप्न पूर्ण करणारी संधी ठरू शकते. चला तर मग याबद्दल सगळी माहिती घेऊया. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. ही नोकरीची संधी खास अशा लोकांसाठी आहे ज्यांचं शिक्षण कमी आहे पण त्यांना एक स्थिर आणि सन्माननीय सरकारी नोकरी हवी आहे. ही खरंच एक दुर्मिळ संधी आहे, नाही का? तर ही स्वर्णसंधी आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात स्वयंपाकी म्हणजेच कुक या पदासाठी. विचार करा, एका इतक्या प्रतिष्ठित विभागात काम करण्याची संधी. चला, एका नजरेत या भरतीचे महत्त्वाचे तपशील पाहूया. विभाग आहे मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ. पद आहे स्वयंपाकी. निवड यादीसाठी 4 जागा आहेत आणि 1 जागा वेटिंग लिस्टसाठी आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑफलाईन आहे. तर मग आता वळूया या भरतीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या पदासाठी नक्की कोण अर्ज करू शकतं? चला, पात्रतेचे निकष काय आहेत ते सविस्तरपणे पाहूया. बघा, या पदासाठी फक्त 3 मूलभूत गोष्टी आवश्यक आहेत. 1. उमेदवार किमान 4थी पास असायला हवा. 2. त्यांना स्वयंपाकाचं चांगलं ज्ञान आणि अनुभव हवा. आणि 3. जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं अनिवार्य आहे. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया, ठीक आहे? खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट दिली आहे. म्हणजे त्यांच्यासाठी वय 43 वर्षांपर्यंत चालेल. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जे उमेदवार आधीपासूनच सरकारी नोकरीत आहेत त्यांच्यासाठी वयाची ही अट लागू नाही. त्यांच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. या पदासाठी अर्ज करायचा असेल तर 300 रुपयांची नॉन रिफंडेबल फी आहे. म्हणजे ही फी परत मिळणार नाही. ही फी तुम्हाला डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डरद्वारे भरायची आहे. आणि लक्षात ठेवा, ते रजिस्ट्रार हायकोर्ट बेंच ॲट नागपूर याच नावाने काढायचं आहे. नाव लिहिताना अजिबात चूक करू नका, नाहीतर अर्ज रद्द होऊ शकतो. चला, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. निवड प्रक्रिया कशी असेल आणि पगार किती मिळेल? म्हणजे या नोकरीसाठी काय करावं लागेल आणि त्या बदल्यात आपल्याला काय मिळेल हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. निवड प्रक्रिया अगदी सोपी आणि सरळ आहे. यात 3 टप्पे असतील. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा. त्यानंतर दुसरी आहे शारीरिक क्षमता चाचणी. आणि तिसरी म्हणजे तोंडी मुलाखत. या चार्टवरून तुम्हाला लगेच कळेल की सगळ्यात जास्त महत्त्व कशाला आहे. एकूण 50 गुणांपैकी तब्बल 30 गुण म्हणजे 60% वजन हे तुमच्या स्वयंपाकाच्या कौशल्याला आहे. याचा अर्थ तुमच्या हाताची चवच तुम्हाला ही नोकरी मिळवून देणार आहे. हे अगदी खरं आहे. ही फक्त एक नोकरी नाहीये, तर ज्यांना मनापासून स्वयंपाकाची आवड आहे त्यांच्यासाठी सरकारी क्षेत्रात एक उज्ज्वल करिअर घडवण्याची ही एक अनोखी संधी आहे. आणि या सगळ्या मेहनतीचा मोबदला तो तर बघा, या पदासाठी तुम्हाला दर महिन्याला कमाल 52,400 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. हो, ही खूपच आकर्षक सॅलरी आहे. तुमची सुरुवात 16,600 रुपयांपासून होईल, जे अनुभवानुसार वाढत जाऊन 52,400 रुपयांपर्यंत पोहोचेल. एवढंच नाही, तर यासोबत इतर सरकारी भत्तेही मिळतील, ज्यामुळे ही संधी खूपच फायदेशीर ठरते. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलूया. अर्ज कसा करायचा, कुठे पाठवायचा आणि अंतिम मुदत काय आहे याची संपूर्ण माहिती आता घेऊया. कृपया नीट लक्ष द्या, हे खूप महत्त्वाचं आहे. अर्ज फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा अर्ज स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्टनेच पाठवावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याचा कोणताही पर्याय नाहीये. या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लिहून ठेवा. अर्ज प्रक्रिया 2 एप्रिल 2026 रोजी सुरू झाली आहे आणि तुमचा अर्ज पोचण्याची शेवटची तारीख आहे 18 एप्रिल 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका. आणि हा आहे अर्ज पाठवण्याचा अचूक पत्ता. प्रबंधक प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001. हा पत्ता लिहिताना कोणतीही चूक होणार नाही याची खात्री करा. अर्ज पाठवण्याआधी चला एक शेवटची तपासणी करूया. तुमची पात्रता बरोबर आहे का?
₹300 डिमांड ड्राफ्ट तयार आहे का? अर्ज पूर्ण भरला आहे का? पत्ता बरोबर लिहिला आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो वेळेत पोहोचेल याची खात्री केली आहे का? ह्या सगळ्या गोष्टी तपासूनच अर्ज पाठवा. तर मग ज्यांच्याकडे स्वयंपाकाचं कौशल्य आहे आणि ज्यांना एका स्थिर सरकारी नोकरीची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही नक्कीच एक उत्तम संधी आहे. या संधीचा नक्की विचार करा. जॉबचॉन हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन संधीसोबत.